पहाटे 4:30 वाजता उठल्यामुळे माझे डोळे तुम्हाला सुजलेले दिसत असतील, कारण की आम्ही चाललो होतो सगळेजण आळंदीला. तर लोणावळा आवडत नाही असं म्हणून म्हणून महिन्यातून तिसऱ्यांदा लोणावळ्याला मी गेली होती. लोणावळ्याला आल्यानंतर मला कळलं की आमची गाडी ऑलरेडी तिथे उभी होती. म्हणून आम्ही गेलो, पटकन बसलो आणि हा नजारा एन्जॉय करत करत आम्ही पोहोचलो पुणे स्टेशनला. पुणे स्टेशनवरून आळंदीची बस पकडायची. बस स्टँडवर जाऊन 1 तासामध्ये आपण पुणे स्टेशन टू आळंदी जाऊ शकतो. त्यानंतर बघता बघता इंद्रायणी दिसली. मग आम्ही खाली गेलो. मग पप्पा बोलले इंद्रायणीमध्ये जरा हातपाय धुवून घेऊ. त्यांनी सुद्धा हातपाय धुतले आणि आम्ही डायरेक्ट गेलो संजीवन समाधी मंदिरामध्ये. तिथे थोडं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर माझ्यासोबत एक किस्सा झाला. तो मी यूट्यूबला टाकणार आहे लाँग व्लॉगमध्ये. थोड्याच दिवसात यूट्यूबचा व्लॉगसुद्धा येणार आहे. तो जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर ते सगळं झाल्यानंतर आम्ही सगळं दर्शन घेतलं पूर्ण आणि तिथून निघालो. थोडा वेळ लागला पण आम्ही तिथून निघालो आणि नंतर आम्ही गेलो खाण्यासाठी, कारण की सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, भूक लागली. खाल्ल्यानंतर आम्ही गेलो रुद्रच्या शाळेमध्ये, कारण की त्याचा TC काढायचा होता आणि त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट घरी गेलो.